अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार दत्त भक्तांना, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास। आजचा विषय आहे गुरुकृपा म्हणजे काय। मित्रांनो, भारताचे कमीत कमी शब्दात सांगता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे गुरु शिष्य परंपरा होय। गुरूंशिवाय तरणोपाय नाही। शिष्याच्या जीवनातील अंधकाराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात। ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजेच ईश्वर, अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील। गुरुकृपा हा एक संस्कृत शब्द आहे। गुरु या शब्दाचा अर्थ शिक्षक असा होतो आणि सामान्यतः तो आध्यात्मिक गुरु किंवा मार्गदर्शकासाठी वापरला जातो। कृपा म्हणजे कृपा किंवा अनुग्रह आणि हे भक्ती योगातील एक प्रमुख तत्व आहे। तसेच हिंदू धर्मातील दैवी कृपेची संकल्पना आहे। गुरुकृपेचे या जगात अनेक मार्ग आहेत, अनेक साधना आहेत, अनेक उपाय आहेत, परंतु ज्या साधकाच्या मस्तकावर सद्गुरूंचा वरदहस्त आहे त्याला कोणत्याही मार्गावर अडथळा येत नाही। गुरुकृपा ही केवळ आशीर्वादाची गोष्ट नाही, ती एक जिवंत शक्ती आहे। ती साधकाच्या आत उतरते आणि त्याचे जीवन आतून बदलून टाकते। आध्यात्मिक किंवा व्यावहारिक जीवनात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्याची प्रगती होणे म्हणजेच गुरुकृपा होय। गुरुकृपेशिवाय ईश्वराची प्राप्ती आणि आत्मज्ञान अशक्य मानले जाते। जीवनात कठीण प्रसंगात गुरु योग्य दिशा दाखवून शिष्याचा उद्धार करतात। असाध्य गोष्टी साध्य होतात। गुरुकृपा पाठीशी असेल तर अशक्य गोष्टीही सहज शक्य होतात। मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका। कदाचित हा दत्तगुरूंचाच संकेत असेल। डोळे बंद करा, मन शांत करा आणि पूर्ण श्रद्धेने म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभांनी आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी हेच वारंवार सांगितले आहे की ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग हा बाहेरच्या कर्मकांडात नाही तर आतल्या शरणागतीत आहे। एखादा दिवा लावायला काडी लागते, एखादे बीज उगवायला पाणी लागते, तसेच साधकाच्या जीवनात ज्ञानाचा उदय होण्यासाठी गुरु लागतात। गुरु हे केवळ शिकवणारे नाही, ते स्वतः प्रकाश आहेत। त्यांच्या सानिध्यात नुसते बसले तरी साधकाच्या मनातील काळोख विरायला लागतो। हे सांगणे अतिशयोक्तीचे वाटेल, परंतु ज्यांनी गुरूंचा सहवास अनुभवला आहे त्यांना हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही। नामस्मरा गुरुदत्तांचे, तुमचे कार्य साधेल। मज प्रचिती आली बहु, तुम्हा देखील येईल। दत्तगुरूंची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। ज्यावेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही। आणि त्यातही दत्तकृपा झाली तर आयुष्याचे सोनेच होईल, अशी सद्भक्तांची भावना असते। यासाठी ते विविध ग्रंथांचे, स्तोत्रांचे पारायण करतात, जपजाप्य करतात। दत्तगुरूंची कृपा हा एक सुखद अनुभव आहे। जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते तेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही, भीती वाटत नाही, तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे। आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला की मग आपण आपले राहतच नाही। दत्तगुरु कृपा म्हणजे थेट भेट, ह्या मनाची त्या मनाशी आणि ह्या हृदयाची त्या हृदयाला। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरू केले तसेच सर्वात उत्तम गुण ग्रहण करण्याची वृत्ती सर्व दत्त भक्तांना प्राप्त व्हावी, हीच आपल्या चरणी प्रार्थना। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।